शाळा आणि घर यांना जोडणारे तुम्ही माध्यम आहात. तर कालपासून संबंध राज्यभरामध्ये दिनांक 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा आपल्याला स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवायची आहे. त्यातला पहिला जो दिवस होता 17 सप्टेंबरचा, या दिवशी आपण स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली की नाही, म्हणजे शपथ घेतली आपण स्वच्छतेबद्दल. आज 18 सप्टेंबरला जो दुसरा उपक्रम आहे, दररोज एक उपक्रम आहे. त्या पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा. आज 18 तारखेला जो नवीन उपक्रम आहे तो आहे प्रबोधन करणे. प्रबोधन करणे म्हणजे लोकांना जागरूक करणे. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. या संतांनी गावागावामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना जागृत केलं. मग जागृती कशाविषयी करता येईल? एक तर आपण देशाविषयी, देशाच्या अभिमानाविषयी, राष्ट्रप्रेमाविषयी, देशभक्तीविषयी जागृत करतो. आणि हे जे अभियान सुरू झालेलं आहे हे आहे स्वच्छतेबद्दल लोकांना जागृत करणे. फक्त तुमची स्वच्छता राखून चालणार नाही, वैयक्तिक स्वच्छता राखून चालणार नाही. आपलं घर स्वच्छ करायचं, दुसऱ्याच्या दारीत तो कचरा टाकून द्यायचा. याला स्वच्छता म्हणता येईल का? नाही. प्रबोधन कसं करायचं आपण? तर सर्वप्रथम वैयक्तिक स्वच्छता झाल्यानंतर जी सार्वजनिक स्वच्छता आहे तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये महत्वाची जी बाब आहे ते आहे शौचालय. मला एक सांगा, असं कोणाचं घर आहे ज्याच्या घरी शौचालय बांधलेलं नाही? असं कोणी आहे का? आहे का? व्हेरी गुड. याच्यासाठी तुमचं स्वागत. व्हेरी गुड. याचा अर्थ 100% शौचालय आहे. तुमचं अभिनंदन, गावकऱ्यांचं सुद्धा अभिनंदन. आता याची पुढची पायरी काय आहे? शौचालयाचा नियमित वापर करणे. पुढचा काय टप्पा? शौचालयाचा नियमित वापर करणे. आता खरं सांगा, हे पहा, कोणाला घाबरायचं नाही. आपल्या मनाला साक्ष ठेवून सांगायचं, तुम्ही नियमित वापर करता. ते खरं बोलायचं. खरे बोलणारे नजरेला नजर मिळून बोलतात बरं. नाही तर मग माती करतो आपण हातात, बोटानं, पायाच्या बोटानं. खरं सांगा, दैनंदिन तुम्ही नियमित वापर कोण करत नाही ते सांगा. याचा अर्थ सगळे करतात, सगळे वापर करतात. अरे हो की नाही? बोला ना. मग याला काही खर्चवर आला का? हो सांगा ना. व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. तर ही जागृती महत्वाची होती की शौचालय बांधणे, त्याचा नियमित वापर करणे, शौचालयाची स्वच्छता ठेवणे. दुसरी जी गोष्ट आहे, आपल्या शाळेचा परिसर, आपल्या घराचा परिसर, ग्रामपंचायतचा परिसर, रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर कसा असला पाहिजे? स्वच्छ. त्या दिवशी मी अतिशयोक्ती करते, 11 तारखेला माझा पहिला दिवस होता. मला इतकं छान वाटलं, रस्ते छान दिसले, कुठेही असं साचलेलं पाणी मला दिसलं नाही. इतकं खूप छान वाटलं मला. तर तुम्ही एक काळजी घ्यायची. ही जी मोहीम आहे हे यशस्वी करण्याचं श्रेय मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही नक्की करणार, कारण तुम्ही जे हट्ट धरता ना ते हट्ट पालक पूर्ण करता बरं का. घरी आत एक सांगायचं, घरातला ओला कचरा, सुका कचरा वेगळं ठेवायचं आणि जिथं कचरा टाकला जातो तिथंच टाकायचं. रस्त्यावर टाकायचं नाही, रस्त्यावर संडासला जायचं नाही, उघड्यावर संडासला बसायचं नाही. करणार हे सगळं कचऱ्याची गाडी आहे का? बरं, काही हरकत नाही. जिथं त्याचं व्यवस्थापनासाठी जागा दिली असेल तिथं टाका. ही स्वच्छता पाळता येईल की नाही? आपण करू शकतो की नाही हे काम? हा.
कारण आजचे बालक उद्याचे पालक आहात तुम्ही. आजचे बालक उद्याचे पालक. कोणी याच्यातून सरपंच होईल, कोणी आमदार होईल, कोणी खासदार होईल, कोणी मंत्री होईल, कोण काय होईल सांगता येत नाही बरं का. म्हणून आशा ठेवायला काही हरकत नाही. या गावातले सुद्धा बालक उद्याचे चांगले नागरिक बनू शकतील इतकं लक्षात ठेवा. आजचा तो दुसरा दिवस होता तो प्रबोधनाचा होता. मला वाटतं इथपर्यंत ठीक आहे, कारण जास्तही ओल्ड व्हायला नको. आपल्याला 15 दिवस ही मोहीम राबवायची आहे. नंतर प्रत्यक्ष आपल्याला गावात जाऊन सुद्धा ही स्वच्छता करायची आहे. यासाठी पालकांचा सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. व्यवस्थापन समितीचा सुद्धा याच्यात सहभाग घ्यायचा आहे. ठीक आहे.